चांद्यापासून मांडवकींच्या सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ सर्वांचे राजीव ठाकूर बनवू करतो. आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचलंय. जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. तो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. तो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार काय पावसाळ्यात मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर त्यातून आपल्याला कोंबड्यांची पिल्लंही प्राप्त होऊ शकतात. म्हणजे जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न विचारतोय की पावसाळ्यात काय मशीनमधून निघू शकतात गावरान कोंबड्यांची पिल्लं. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्या मिळणारा प्रतिकूल आपल्या मित्रात इथंच सतत. शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. तो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार काय पावसाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर त्यातून आपल्याला पिल्ले प्राप्त होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी सामान्य कुक्कुटपालक बांधव काय विचारायला आहे की इन्क्युबेटर मशीनमध्ये जर आपण पावसाळ्यात या ठिकाणी अंडी टाकली तर आपल्याला गावरान कोंबड्यांची पिल्लं प्राप्त होऊ शकतात का? इन्क्युबेटर मशीनमधून पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची पिल्लं निघू शकतात का? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. जर आपल्या सर्वांना हा प्रश्न का पडला हे जर समजून घ्यायचं असेल तर काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील. सामान्य कुक्कुटपालक बांधवाला हा प्रश्न कशामुळे पडलाय बरं? तर लक्षात घ्या, आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की पावसाळ्यामध्ये काय होते किंवा विजांचा जो आहे तो कडकडाट होतो, ढगांचा गडगडाट होतो आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडी खाली जर आपण अंडी ठेवली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाही आणि कधी कधी सर्वच्या सर्व अंडेही खराब होतात. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारायला लागलाय की जसं कोंबडीचं होते तसं काय मशीनचं पण होते. मशीनमधून सुद्धा काय पावसाळ्यात पिल्लं निघू शकत नाहीत का? चला, तुमच्या मनात जी गैरसमजूत झालेली आहे ती या ठिकाणी दूर करतो आणि मशीन कशा पद्धतीनं प्रोसेस करते हे सुद्धा समजावून या ठिकाणी आपणास सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कोंबड्यांच्या खाली अंडे ठेवल्यानंतर कोंबड्या पिल्लं काढण्यामध्ये असमर्थ का असतात किंवा त्यांचा मिळणारा रिझल्ट हा आपल्या मनासारखा का मिळत नाही? तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण पावसाळ्यात कोंबडीच्या खाली अंडे ठेवत असतो तेव्हा आपली कोणतीही प्रोसेस चुकत नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस विजांचा कडकडाट होतो आणि ढगांचा गडगडाट होतो त्यावेळेस कोंबडीचं कॉन्सन्ट्रेशन हे तुटते आणि त्या परिस्थितीमध्ये कोंबडी हा स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. ती मन लावून अंडे घोळत नाही आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की प्रत्येक अंड्याला ऊब ही व्यवस्थित मिळत नाही, प्रत्येक अंड्याचं रोटेशन होत नाही आणि म्हणून आपल्याला मिळणारा रिझल्ट हा मनासारखा मिळत नाही, किंबहुना मिळणारा जो रिझल्ट आहे तो एखाद्या वेळेस झिरोच मिळतो. आता हे कशामुळे होते मी तुम्हाला समजावून सांगितले. मग मशीनमध्ये काय होते ते समजावून सांगतो. बघा मित्रांनो, मशीन जी आहे या ठिकाणी निर्जीव आहे. निर्जीव जरी मशीन असली तरी देखील ती अंड्यातून पिल्लं काढू शकते, घाबरू नका. आता ज्यावेळी आपण पावसाळ्यात मशीनमध्ये अंडे टाकत असतो त्यावेळेस आपण प्रोसेस काहीच करत नाहीत. फक्त काय करतो, 3-4 दिवसाची ताजी अंडी घेतो, ती मशीनमध्ये टाकतो, बाकी प्रक्रिया मशीन करत असते, म्हणजे बाकी प्रोसेस मशीन करत असते. आता मशीनमध्ये तापमान सेट आउट केले आपण, म्हणजे 37.2 ला लाईट चालू होतात आणि 37.8 ला लाईट बंद होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी ह्युमिडिटी आवश्यक असते तशी तर ती पावसाळ्यात अवेलेबल होऊन जाते, पण ह्युमिडिटीसाठी आपण आतमध्ये मग ठेवतो. मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात आपण अंडी ठेवली, अंडी ठेवल्यानंतर बटन ऑन केलं, पंखे चालू झाले, लाईट चालू झाली, व्यवस्थित प्रोसेस 21 दिवस झाली आणि तुम्ही बघा 21 दिवसानंतर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट हा मिळतो. आता मशीनमधून मग पिल्लं का निघतात आणि कोंबडी खालून पिल्लं का निघत नाहीत हे तुम्हाला समजावून सांगतो.
लक्षात घ्या मित्रांनो, मशीन निर्जीव आहे. तिला बाहेरच्या वातावरणाशी काही घेणं-देणं नाही. आपल्या अंड्यांना जी काही त्या ठिकाणी गरमी, उष्णता पाहिजे, ती सगळी गरमी आणि उष्णता या मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे लाईट उपलब्ध आहे, त्या माध्यमातून उपलब्ध होते. जर गरमी जास्त झाली तर लाईट बंद होतात, गरमी कमी झाली तर लाईट चालू होतात. म्हणजे बाहेरच्या जगात काय चालू आहे याचं मशीनला काही घेणं-देणं नसतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. कोणती? तर त्या ठिकाणी ह्युमिडिटी जी आवश्यक असते ती पण त्या ठिकाणी मिळते. जर आपण सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतली तर सकाळ-संध्याकाळ आपण अंडे रोटेट करतो. म्हणजे अंड्यातून पिल्लं निघण्यासाठी ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात. आणि मला सांगा, सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर त्या असणाऱ्या कोंबडीच्या अंड्यातून पिल्लं निघणार का नाही? तर 100% निघणार. कारण वीज जरी कडाडली किंवा ढगांचा गडगडाट झाला तरी मशीन ही निर्जीव आहे. तिला काही फरक पडत नाही. आणि हेच महत्त्वाचं कारण आहे की पावसाळ्यात कोंबडी सजीव असते म्हणून थोडी घाबरते. ढगांचा गडगडाट झाला, विजांचा कडकडाट झाला आणि त्यामुळं पिल्लं निघण्यावरती अडचण निर्माण होते. पण ही परिस्थिती मशीन बाबतीत नाहीये. म्हणून पावसाळ्यात आपण मशीनमध्ये जर गावरान कोंबड्यांची अंडी टाकली, ती अंडी व्यवस्थित व ताजी असतील तर 100% आपल्याला रिझल्ट मिळतो. म्हणजे पावसाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर 100% गावरान कोंबड्यांची पिल्लं निघतात. 1% सुद्धा किंतु परंतु अजिबात इथं नाही. तर हे होतं मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर, की पावसाळ्यात आपण इन्क्युबेटर मशीनमध्ये जर अंडी टाकली तर त्यातून 100% पिल्लंही आपणास प्राप्त होतात. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला पावसाळ्यात व्यवसायाचा या ठिकाणी वाढ करायची असेल, व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल आणि हिवाळ्याच्या दृष्टीने आपण विचार करत असाल, तर कोंबड्याखाली अंडे ठेवून पिल्लं काढत बसण्यापेक्षा आपण जबरदस्त इन्क्युबेटर मशीन खरेदी करा आणि कामाला लागा. पावसाळ्यात मशीनमधून 100% पिल्लंही निघतात. मशीन कुणाकडून घ्यायचं आहे हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. पण जर तुमची इच्छा असेल की बाबा आपल्या लाड सरांकडून मशीन घ्यावी, तर आमच्याकडे मशीन उपलब्ध आहेत. 80 अंड्यांची घ्यायची असेल तर 3200ला आहे, 150 अंड्यांची घ्यायची असेल तर 4000ला आहे. मशीन पाठवण्याचा कुरिअर चार्ज वेगळा घेतला जात नाही. 2-3 बॅच निघेपर्यंत केलं जाणारं मार्गदर्शन हे मोफत असते. आता अधिक माहितीसाठी आणि मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे लखन सरांशी, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62, जे तुम्हाला गॅरंटी, वॉरंटी, फॅसिलिटीज सांगतील. मशीनची बुकिंग कशी करायची, मशीन किती दिवसात पोहोचेल हे सगळं समजावून सांगतील. तुमच्या मनाला वाटलं, तुम्हाला पटलं की बुवा इतर ठिकाणाहून घेण्यापेक्षा आपल्या उदय सरांकडून मशीन घ्यावी तर ऑलवेज वेलकम आहे. आपल्याकडून मशीन घेतल्यानंतर कसल्याही प्रकारची निराशा आपल्याला होणार नाही. लोक मशीन पोहोचल्यानंतर काम संपलं म्हणतात. आपण म्हणतो मशीन पोहोचली आणि आमचं काम सुरू झालं. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये आपली मशीन विक्री ही गेल्या 6 ते 7 वर्षामध्ये क्रमांक 1ला आहे आणि आपल्या आशीर्वादानं क्रमांक 1लाच राहणार. जर तुमचा सपोर्ट आशीर्वाद असेल आणि तुम्हाला मशीन खरेदी करायचं असेल तर तुम्ही तात्काळ संपर्क साधा आपल्या लखन सरांशी, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. त्याचबरोबर बरेच कुक्कुटपालन बांधव आहेत की जे म्हणतात की सर आम्हाला आपलं मार्गदर्शन हवं आहे, कारण आम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे. तर बघा, मार्गदर्शनासाठी आपण ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली आहे. जी ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पहिल्यांदा लेक्चर घेतले जाते, मग वेदर बुलेटिन, की इथून पुढच्या आठवड्यापर्यंत वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा कसा बचाव करायचा, ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील. आणि आठवड्याभरात जेवढी काही प्रश्न निर्माण झाले असतील त्या सर्व प्रश्नांच्या उलगडा उत्तर रूपानं त्या ठिकाणी केला जातो क्वेश्चन आन्सर सेगमेंटमध्ये. आता इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर त्याचं उत्तर तुम्हाला लखन सर देतील. तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान त्यांना संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. आता याच्यामध्ये जर तुम्ही जॉईन झाले समजा, तर तुम्हाला फायदे कोणते होणार 2च मिनिटात सांगतो. जर तुम्ही जॉईन झाले तर तुमच्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. तुमच्या कोंबड्यांचा व पिल्लांचा त्या ठिकाणी जो आजाराचं प्राबल्य प्रमाण आहे ते सुद्धा 70-80% कमी होईल. कारण कसं आहे की लसीकरण कधी व कसं करायचं हे आम्ही समजावून सांगतो. लसीकरण केल्यानंतर कोंबडी व पिल्ले यांच्यावरती आजार येत नाही, आला तर जास्त काळ टिकत नाही आणि टिकला तर कोणतं औषध द्यायचं हे आम्ही सांगतो. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही, मृत्यूदर यामुळे कमी राहतो. त्याचबरोबर शेडची उभारणी कशी करायची, लांबी रुंदी उंची किती ठेवायची, दरवाजे कोणत्या साईडने ठेवायचे, सिमेंटचे का टीनचे कोणते पत्र वापरायचे, कलर कोणता द्यायचा, खाली तूस कशी टाक, हे सगळं समजावून सांगितलं ते, ज्यामुळे आपल्या पैशाची, जागेची, वेळेची व मेहनतीची बचत होते.
सरतेशेवटी आपली कोंबडी, आपला कोंबडा, आपल्या कोंबड्यांची अंडी व पिल्लं कुठे विकायची, कशा पद्धतीने विकायची याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे विक्रीचं टेन्शनसुद्धा कमी होऊन जाते. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत ओव्हरऑल सहकार्य तुम्हाला केले जाते, ज्यामुळं आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करता येऊ शकतो. अशा परिस्थितीत ज्या कुक्कुटपालक बांधवांना माझं मार्गदर्शन हवं आहे आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, ते रजिस्ट्रेशन लगेच करू शकतात. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला 84 21 82 62 या लखन सरांच्या नंबरवरती कॉल करायचा आहे. कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील, तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा पाठवतील. बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास दिले जाईल. ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी होऊन जाईल परिपूर्ण. तर खऱ्या अर्थाने ज्यांना कुक्कुटपालन करून व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, ते आजच रायझिंग स्टार परभणीच्या नशीब पालटणे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी कॉल करा. लखन सर नंबर आहे 84 21 82 62. शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केला. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 वर नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपल्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचं आपल्याला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे की पावसाळ्यात काय मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर त्यातून पिल्लं प्राप्त होतात अथवा नाही, म्हणजे मशीनमधून पावसाळ्यात पिल्लं निघतात का नाही. या प्रश्नास समर्पक उत्तर दिले. तरी देखील काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न मी करतच राहील. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.